श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे। त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे। धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते। होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते। हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो। होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते। त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं। होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते। यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल। होळी हा रंगाचा सण आहे आणि म्हणूनच या दिवशी देवतांना आवडणाऱ्या रांगोळी काढणे शुभ मानले जाते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाच्या रांगोळी काढाव्या। त्याचबरोबर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर जर आपण ह्या काही वस्तू आपल्या घरी विकत घेऊन आल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारिक असा बदल घडणार आहे। आणि जर आपण होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर ह्या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन आले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील। त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल। तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि कधी आपल्याला घरी आपल्या घेऊन यायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागेही काही ना काही कारण देखील असतं। होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक देखील मानला जातो। होळी हा श्री हरी विष्णूंचा अतिशय प्रिय असा हा सण आहे आणि होळीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरामध्ये कायम सुख, समृद्धी, ऐश्वर हे नांदत असतं। बऱ्याचदा काय होतं ना, आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल की आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची नकारात्मकता असेल, दारिद्र्य असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर तुम्ही घरी घेऊन यायचे ते म्हणजे आंब्यांच्या पानांचं सुंदर असं तोरण आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते लावायचं आहे। कारण आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे। त्याचबरोबर आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते। म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानलीही जात नाही। आंब्याच्या पानांचा वापर करून जर आपण मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही। म्हणूनच आपल्याला आवर्जून होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण हे लावायचं आहे। जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील, म्हणजे पैसा तर येतोय पण आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैसा येतच नसेल, भरपूर पैशांच्या समस्या असतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर जे आहे तुम्हाला एक चांदीचं नाणं घरी विकत घेऊन यायचं। म्हणजे चांदीच्या नाण्यावर जे आहे माता लक्ष्मीचा चित्र असतं, तसं तुम्हाला एक चांदीचं नाणं जे आहे ते विकत घ्यायचं आहे आणि ते होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायचं आहे।
हे नाणं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे नाणं ठेवायचे आहे. त्या नाण्यावर जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा ठेवायचे आहेत आणि ही याची एक पोटलीसारखी तयार करायची आहे. पुन्हा त्या पोटलीवर सुद्धा आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कासवसुद्धा विकत घेऊन आपल्या घरी आणू शकतात, कारण पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून आपल्या कवचावर मंदराचल पर्वत उचलला होता. यासाठीच घरात किंवा व्यवसायात समृद्धी मिळवण्यासाठी कासवाचं पूजन केलं जातं. जर आपण घरामध्ये कासवाची प्रतिकृती ठेवली तर आपल्या घरामध्ये समृद्धी येते, त्याचबरोबर सकारात्मकतासुद्धा वाढते. आणि म्हणूनच जे आपल्याला आवर्जून होळीच्या दिवशी जे आहे कासवाची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकतात आणि तुमच्या उत्तर दिशेला ती तुम्हाला ठेवायची आहे, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे. आणि त्याचबरोबर कासव जर आपण उत्तर दिशेला ठेवला तर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, कारण कासवाचा सुद्धा प्रभाव उत्तर दिशेला जास्त असतो. त्याचबरोबर ज्या कासवाच्या पाठीवर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र बनवलेलं असेल तसाच कासवची जी प्रतिकृती आहे ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर बांबूचं एक रोप जे आहे ते खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचं आहे, कारण बांबूचं रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्तोत्र मानला जातो. आणि जर आपण आपल्या घरामध्ये बांबूचं रोप ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी जे वातावरण आहे ते सकारात्मक राहतं आणि ह्या रोपामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणणं देखील अतिशय शुभ मानलं जातं. हा शंख आपल्याला घेऊन यायचा आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आणि त्याची नित्य पूजाही करायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर हा मोती शंख देवी लक्ष्मी समोर ठेवल्याने जीवनातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर जर आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, त्या व्यवसायामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी मोती शंख घेऊन या, त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा असं म्हटलं जातं. असं केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या व्यवसायामध्ये जो होणारा नुकसान आहे ते नष्ट होऊन आपल्या व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर आपण या दिवशी उगवत्या सूर्याचे चित्र, त्याचबरोबर सूर्यफुलाचे चित्र किंवा सहकुटुंबाचा फोटो हा सुद्धा आपल्या घरी आणून लावू शकतो. घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचं चित्र हे आपण लावू शकतो. त्याचबरोबर ऑफिसमध्ये किंवा आपल्या दुकानाच्या ठिकाणी उगवत्या सूर्याचं चित्र लावणं खूपच फायदेशीर ठरतं. हे चित्र लावताना आपल्याला दिशेची फक्त काळजी घ्यायची आहे. वास्तुशास्त्रानुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचं चित्र हे नेहमी पूर्व दिशेला लावलं जातं. असं केल्याने कुटुंबातील सदस्यांमधनं जो असणारा वादविवाद आहे किंवा कलह आहे तो दूर होतो आणि त्याचबरोबर एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे आणि आपुलकी आहे ती वाढायला लागते. त्याचबरोबर जर आपल्यावर कोणत्याही प्रकारची ज्ञात अज्ञात शत्रूंची वाईट नजर असेल तर ती दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते. त्याचबरोबर जर पती पत्नींचे एक दुसऱ्यांशी पटत नसेल, वारंवार भांडणं होत असतील, वादविवाद असतील तर होळीच्या दिवशी बेडरूममध्ये राधाकृष्णाचं चित्र लावावं. त्याचबरोबर आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती देखील स्थापित करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर विघ्नहर्ता श्री गणेशाची फोटो किंवा मूर्ती लावू शकतो. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न हे येणार नाही. आपल्या घराचं संरक्षणच होणार आहे. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्यात. ह्या वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू तुमच्या घरी आणू शकलं तर तुमच्या जीवनामध्ये चांगलाच असा बदल घडणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.